Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व श्रेयांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष करून आहारविषयक मार्गदर्शन केलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये दूध आणि आयुर्वेद म्हणजेच दुधाविषयी असणारे समज आणि गैरसमज याविषयी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सर आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. तर मी आपली सर्वांना ओळख करून देतोय वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांची. नमस्कार सर. नमस्कार. आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसाराचा ध्यास घेतलेलं असं व्यक्तिमत्व आहे वैद्यराजांचं, आणि त्यांनी या क्षेत्रात केलेल्या अनेक वर्ष केलेल्या कामगिरीबद्दल त्यांची निवड ही राष्ट्रीय गुरुपदी झालेली आहे. एवढंच नव्हे तर भारत सरकारने त्यांना राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार देऊन गौरवलेला आहे. आणि असे हे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सर आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत, विशेष करून दूध आणि आहाराविषयक. आणि विश्वामृत चिकित्सालय आता पुणे, मुंबई, कोल्हापूर या तिन्ही ठिकाणी कार्यरत आहे. पण याच बरोबरीने वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सर श्री विश्ववती आयुर्वेद रुग्णालय कोल्हापूर आणि त्याचप्रमाणे नर्गिस दत्त कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल बार्शी या ठिकाणी सुद्धा प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. एवढंच नव्हे तर गुरुवचन ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज आपल्याला वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सर मार्गदर्शन करत असतात. तर आपण जरूर गुरुवचन ह्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविध स्वरूपाचे जे आजार गेल्या काही वर्षात वाढलेले आहेत, ज्याच्यामध्ये पोटविकार, आम्लपित्त, गॅस, ॲसिडिटी, अल्सर किंवा IBS आहे, अल्सरेटिव्ह कोलायटिस, मूळव्याध, भगंदर म्हणजेच पाईल्स फिशर्स, फिशुलासारखे आजार आहेत, कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठतेची समस्या आहे, श्वसन विकार ज्याच्यामध्ये दमा, अस्थमा, ॲलर्जी सारखे प्रकार आहेत, त्वचारोग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक्झिमा, सोरायसिस, व्हिटिलिगो म्हणजे ल्युकोडर्मा किंवा पांढरे डाग, चट्टे अशा समस्या येतात. ह्याच अनुषंगाने स्त्रियांच्या असणाऱ्या समस्या ज्याच्यात मासिक पाळीशी निगडीत समस्या आहेत, PCOD सारखा आजार गेल्या काही वर्षात वाढलेला आहे, हार्मोनल इम्बॅलन्स, थायरॉइड सारखी समस्या आहे, स्त्री पुरुष वंध्यत्वाची समस्या आहे, लैंगिक समस्या आहेत. याच अनुषंगाने पुढे जाऊन बालकांचे आजार, आज आपल्याला ऑटिझम, गतिमंदता, मतिमंदतेसारखे आजार वाढलेले आढळतात. तर खास करून मुलांच्या शारीरिक बौद्धिक वाढीसाठी ठोस उपचार विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत. उंची वाढवण्यासाठी विशेष उपक्रम या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. याच्या पुढे जाऊन जीवनशैलीशी निगडीत समस्या, डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट डिसीज आहेत, पॅरालिसिस, स्ट्रोक सारखी समस्या, मेंदूचे आजार आपल्याला वाढलेले आढळतात, किंवा हाडांचे विकार ज्याच्यामध्ये विशेष करून संधिवात, गुडघेदुखी, फ्रोझन शोल्डर सारखी समस्या आहे, किंवा त्याच अनुषंगाने मणके विकार, स्लिप डिस्क, सायटिका, मानपाट, कंबरदुखी सारखी समस्या आहे. ह्या सर्व समस्यांचं निराकरण आता विना ऑपरेशन आपल्याला करता येणं शक्य आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं की आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा असाध्य आजार असो पण निराश होऊ नका. जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, विश्वामृत चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत, त्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. तर पुन्हा एकदा आपण स्वागत करूया वैद्यराजांच्या कार्यक्रमात. सर, पुन्हा एकदा स्वागत. अतिशय आगळा वेगळा विषय आपण असा हा निवडलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटतं त्या अनुषंगाने प्रकर्षाने गेल्या काही वर्षात जाणवते की सोशल मीडिया किंवा वेगवेगळ्या डिजिटल मीडियामुळे लोकांमध्ये गैरसमज खूप वाढलेले आहेत, विशेष करून आहार विषयक. म्हणजे एक जण सांगतो की आपण ही गोष्ट खातातच, दुसरा सांगत असतो हे खाऊ नका. तर मला वाटतं आयुर्वेद हे असं शास्त्र आहे, गेल्या 5000 वर्षांपासून शाश्वत असं शास्त्र आहे. तर आयुर्वेदाचा दृष्टिकोन आहार विषयक कसा आहे, काय सांगता येईल? आता दुधाच्या बाबतीत आपण विचार करूया की 8 पद्धतीची दुधं सांगितलेली आहेत, आणि त्यातलं गाईचं दूध, बकरीचं दूध जे आहे आणि मनुष्याचं दूध म्हणजे स्त्रीचं दूध जे आहे ना, ते बरंचसं ॲनालॉगस आहे आणि त्यांनी शरीरातल्या स्टेम सेल्स जे आहेत ना ते ॲक्टिवेट होऊ शकतात. आता A1 आणि A2 असे 2 पद्धतीचे दुधाचे प्रकार जे आहेत युजली केले जातात. दुधं ही वेगवेगळी असू शकतात. धान्यातून सुद्धा दूध काढता येतं, नट्समधनं सुद्धा दूध काढता येत असतं. तसं गाई म्हशीचं सुद्धा दूध आपल्याला प्राणी दूधसुद्धा मिळू शकतं. पण हे होत असताना एक लक्षात घ्यायला पाहिजे की ह्याच्यामध्ये केसिन नावाचं जे घटकद्रव्य आहे ते जवळजवळ 80% असतं. काही पद्धतीची प्रोटीन्स ह्याच्यामध्ये आहेत. पाण्याचा भाग जो आहे तो 87% असतो. म्हणजे आयुर्वेदानुसार जर बघितलं तर ह्या दुधाचे गुण जे असतात ते मधुर शीत आहे आणि ते प्रीणन करणार आहे, जीवन म्हणजे जीवनाला बळ देणाराच आहे, सौमनस्य जनन आहे, रक्तपित्ताला कमी करणार आहे, पित्ताला कमी करणार आहे आणि दुग्धमच्या मूत्रमच्या विरेचनानी म्हणून सांगितलेलं आहे. रात्री जर तूप घालून तुम्ही दूध घेतलं तर त्याचा परिणाम तुम्हाला कोठा साफ होण्यासाठी सुद्धा होणार आहे. शरीरातलं शुक्र जे आहे ते ह्यानी वाढतं. म्हातारपण येऊ नये म्हणून जो अध्याय सांगितला गेला आहे रसायन अध्याय, त्याच्यामध्ये रोज तूप आणि दूध हे घ्यायला पाहिजे वृद्ध व्यक्तीने. तर तुमच्या शरीरात ट्रायग्लिसराईडमधनं तयार होणाऱ्या इम्युनो सिस्टमला जो बूस्टअप करणारा भाग आहे तो चांगला मार्गीला लागतो. तुमचा मसल जो आहे त्याचा ऱ्हास होत नाही आणि उत्तम पद्धतीने तुमचं आरोग्य जे ते राहू शकतं. ही आयुर्वेदाची विचारसरणी आहे. तर A1 दूध आहे किंवा A2 दूध आहे, त्याच्यामध्ये काय होतं, बीटा केसिन नावाचा जो भाग आहे घटक, तो A2 दुधामध्ये जो असतो ना तो तेवढाच असतो. आणि A1 हा बीटा केसिनचा प्रकार असतो, त्याच्यात नसतो. तो
परदेशी गाईमध्ये असतो. आणि त्यामुळे जर्सी गाईचं दूध पिऊ नका, गीर गाईचं दूध प्या, भारतीय गाईचं दूध प्या, बरोबर आहे. पण हे आधुनिक शास्त्रांचा चष्मा घालून युरोपियन लोकांनी सांगितलेल्या ह्या तुमच्या गोष्टी आहेत. तुम्हाला दूध पचवणाऱ्या इतक्या वनस्पतींची जंत्री दिली ना, तर तुम्हाला जर्सी गाईचं दूधसुद्धा पचणार आहे, हे कुठंतरी तुम्ही ध्यानात ठेवा. सर, अर्थातच दुधाविषयी मार्गदर्शन करत असताना आयुर्वेदाने दुधाचे गुणधर्म कसे सांगितलेले आहेत, काय सांगता येईल? बरोबर. बकरीचं दूध हे खूप चांगल्या पद्धतीनं वापरता यायला पाहिजे, मनुष्याने ते वापरायला पाहिजे गाईच्या दुधाच्या आधी. तर हे दूध जे आहे ते मधुर शीत अशा गुणांचं आहे आणि पोटात गेल्यानंतर सप्तधातूंचं वर्धन करणार आहे. त्यातून उत्पन्न होणाऱ्या स्टेमसेल जे आहेत ना, म्हणजे ज्यांनी आईच्या अंगाचं दूध प्याले त्याला 35 वर्षापर्यंत धक्का लागत नाही त्याच्या इम्युनो सिस्टीमला आणि हाडांना, आणि नंतर मग शरीर पडायला सुरुवात होते. तर जर्सी गाईचं दूध जे आहे ना, त्याच्याविषयी मी आता बोललेलोच आहे. हे त्याच्यामध्ये होतं काय, BCM7 नावाचं जे प्रोटीन आहे ना, ते अन्न पचत होत असताना ह्या A1 केसिन, बीटा केसिन असलेल्या दुधामध्ये तयार होतं. आणि त्याचं परिणाम म्हणून काय होतं, बऱ्याच लोकांना हृदरोग होतो, बऱ्याच लोकांना त्यांनी मधुमेह मागं लागतो, बऱ्याच लोकांना काय होतं, ऑटिझम उत्पन्न होतो मुलांना, आणि बऱ्याच जणांना काय होतं की सिझोफ्रेनियाची लक्षणं वगैरे येतात. म्हणून ते दूध त्याज्य म्हटलं जातं. पण हे सगळं फॉरेन कंट्रीमधलं संशोधन आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याकडे ह्या वनस्पती आहेत ते वापरून तुम्ही ते दूधसुद्धा देऊ शकता. परंतु सिद्ध दूध म्हणून जो प्रकार असतो, दुधात काही वनस्पती टाकून त्या जर वापरल्या गेल्या तर हे मुलांना उत्तम पद्धतीने आपल्याला वापरता येत असतं. तर हा भाग जो आहे तो गाईच्या दुधाच्या गुणांच्या बाबतीत सांगितलेला आहे. गाईचं दूध हे श्रेष्ठ आहे, म्हशीचं दूधही चांगलं आहे, पण ते झोप आणणार आहे, कफ वाढवणार आहे, सुस्ती आणणार आहे. तर हे गुणांच्या संबंधात सांगितलेला हा भाग आहे. शरीरातला शुक्रक्षय झालेला आहे, जखम झालेली आणि ती शुद्ध आहे, तर दुधाने ती लवकर भरून येते. ऑपरेशन्स वगैरे होणार असतील तर आधी दुधाचं सेवन आणि नंतर दुधाचं सेवन केल्याने त्याचा उपयोग होत असतो. पोटामध्ये गेल्यानंतर दूध पचवण्याची शक्ती आपल्या शरीरात एन्झाईमच्या व्यतिरिक्त जी असते त्याचंही मी वर्णन केलेलं आहे. तर हे सगळे लक्षात घेतात. दूध हे आजन्म सात्म्य आहे आणि सगळ्यांनी घेतलं जायला पाहिजे असं आहे. शरद ऋतूमध्ये प्राधान्याने ते घ्यायला पाहिजे, ग्रीष्म ऋतूमध्ये ते सिद्ध दूध जे आहे ते वापरायला पाहिजे, वर्षा ऋतूत वापरायला पाहिजे. दूध हे नेहमी वापरण्याची गोष्ट आहे. दुधाविषयी आपण आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेत आहोतच, पण मला सर्व प्रेक्षकांना सांगायचे कोणत्याही स्वरूपाचा असाध्य आजार असो, आपण निराश होण्याची गरज नाही आहे. विशेष करून गेल्या काही वर्षात वाढलेले पोटविकार, श्वसनविकार, त्वचारोग, स्त्रीरोग ज्याच्यामध्ये PCOD, थायरॉइडसारखे इम्बॅलन्स आहेत, स्त्री पुरुष वंध्यत्वाची समस्या वाढलेली आढळते, जीवनशैलीशी निगडीत समस्या ज्याच्यात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकारासारखे आजार आहेत, मेंदूचे आजार ज्याच्यामध्ये पॅरालिसिस, स्ट्रोकसारखी समस्या वाढलेली आहे, किंवा याच अनुषंगाने बालरोग, गतिमंदता, मतिमंदसारखे, ऑटिझमसारखे आजार आपल्याला वाढलेले आढळतात. ते आजारांचं निराकरण करायचं असेल तर जरूर विश्वामृत उपचारांची कास धरा. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा असाध्य आजार असो, आपण निराश होण्याची गरज नाही. जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. जेव्हा सर आपण आता दुधाविषयी मार्गदर्शन घेतोय, तर कोणत्या आजारांमध्ये दूध अमृतासारखं काम करतं, काय बरोबर? जलोदराचे पेशंट हल्ली खूप वाढले. त्यात आधुनिक शास्त्राची बरीचशी औषधं, मी कुणाला नावं ठेवत नाही आहे, परंतु नॉन अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस नावाचा प्रकार हल्ली खूप वाढलेला आहे. तर हा आजार झाला ना की एकच उपाय असतो, गोमूत्रावर घ्यायचा आहे की इंद्रावणी योग आहे तो समोर सकाळी घ्यायचा की कोठा साफ व्हायला लागतो आणि मूत्रमार्गावाटे जे पाणी बाहेर पडायला पाहिजे ते गुदमार्गावाटे पडायला लागतं. आणि त्यावेळी फक्त दूध आणि दूधच प्यायचं. तहान लागली तरी दूध, भूक लागली तरी दूध. असं केलं तर या व्यक्ती ज्या आहेत त्या पुन्हा त्यांचं यकृत जे आहे ते काम करायला लागतं आणि लिव्हर ट्रान्सप्लांट जे आहे ना ते करण्याची पाळी येत नाही. तर हा एक महत्त्वाचा आजार आहे जलोदर, की ज्याच्यामध्ये तुम्ही हा प्रकार वापरू शकता. आम्लपित्तासारखा आजार आहे, पांडुरोग पित्ताचा जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही या पद्धतीने विचार करू शकता. हृदरोग आहे, अशा लोकांना संध्याकाळी फक्त दूध प्यायला द्यायचं आणि दुपारी हलका अन्न खायला द्यायचं, तर त्यासाठी खूप चांगला उपयोग होतो. दमेगरी लोकांना कफ वाढेल दुधाने असं वाटतं, पण न खाता दूध पिलं तर कफ वाढत नाही. तर दुपारी भाकरीचं जेवण द्यायचं आणि तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या आत किंवा कातर वेळेच्या आत तुम्ही जर दूध घेतलं तर दमा जो आहे तो गोमूत्राची काही औषध वापरून आणि दुधावरून पूर्णतः जाऊ शकतो. हाच भाग जो आहे ना तो उंची वाढवताना आपल्याला उपयोगी पडतो. अळीवाचे लाडे करून खाल्ले आणि जर दिवसभर तुम्ही दूध घेतलं जास्तीत जास्त तर तुम्हाला उत्तम पद्धतीने उंची वाढवता येते. तर हा जो भाग आहे तो एवढा विस्ताराने सांगताना ज्या लोकांना दूध नको आहे असे जे आजार आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. तर एक तर नवीन ताप आलेला आहे, अंग मोडून आलेलं आहे आणि घाम येत नाही आणि तोंड कडू पडले तर दूध प्यायचं नाही, त्यांनी ताप दुप्पट वाढून मोठा आजार उत्पन्न होऊ शकतो. दुसरं कुष्ठ म्हणजे अंगारची त्वचाविकार आहे, तर दूध घेतल्यानंतर त्यामध्ये पू भरतं, पाणी भरतं
तर त्यावेळेस तुम्हाला हे नको आहे. कफाचा प्रमेह झालेला आहे आणि तुम्हाला लघवीला खूप होती आहे, तर आधी जर तुम्ही दूध आणखी प्यायला सुरुवात केली तर तुमचा आजार जो आहे तो वाढू शकतो. एकंदरीत कफाचा, रसाचा, मेदाचा असा जर आजार तुमच्या शरीरात असेल तर वैद्याच्या सल्ल्याने दूध घ्यायला पाहिजे. विषामृत चिकित्सालय आता पुणे, मुंबई आणि कोल्हापूर या तिन्ही ठिकाणी कार्यरत आहे. जे आमच्या ग्रामीण भागातील रुग्ण आहेत, खेड्यापाड्यातील रुग्ण आहेत, त्यांच्यासाठी व्हिडिओ कन्सल्टेशन, ऑनलाईन सल्ला सुद्धा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे विषामृत चिकित्सालयाचा हेल्पलाईन नंबर आहे. त्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि एकंदरीतच ह्या असणाऱ्या उपचारांचा लाभ घेऊ शकता. सर, ह्या अनुषंगाने अर्थातच कृत्रिम दूध सुद्धा आता उपलब्ध झालेले आहे आणि एकंदरीतच दुधात असणारी भेसळ हा सुद्धा एक मोठा चिंतेचा विषय आहे. बऱ्याच प्रमाणात आपण बातम्यातूनही ऐकत असतो. तर एकंदरीतच ह्याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल? बरोबर. पण सोडा, फॉर्मेलिन, सोडा बायकार्ब, स्टार्च, त्याच्यानंतर बरेच डिटर्जंट जे आहेत ते युरिया असं वापरून बऱ्याच वेळेला दूध तयार केलं जातं आणि ते पिण्यात येतं किंवा हे पदार्थ असलेले इतर दूध जे आहे तेही जातं आणि मग याचा परिणाम आपल्या वृक्कांच्यावरती येतो. त्याच्याबरोबर यकृतावरती यायला लागतो, रक्त बिघडायला लागतं, कॅन्सरसारखा मोठा आजार त्यातनं उत्पन्न होऊ शकतो, दमा मागं लागू शकतो, पोट कायमस्वरूपी बिघडतं आणि त्यातनं अल्सरेटिव्ह कोलायटिस झाला आहे किंवा क्रोन्स डिसीज झाला आहे असं सुद्धा बऱ्याच वेळेला आढळून येतं. दुधाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तयार करण्याच्या, म्हणजे त्याच्या विकृती आपण ज्याला म्हणतो आयुर्वेदाच्या ह्याच्याने, तर त्याच्यात चीज आहे, त्याच्यानंतर पनीर आहे, दही आहे. तर दह्याचा औषधासारखा उपयोग करता येतो. दह्यावरती सुद्धा असंच आपण लेक्चर घेणार आहे, समज आणि गैरसमजाचं. पण पनीर नेहमी जर खाल्लं तर पनीर हे दूध फाटून तयार केलेला पदार्थ आहे, तर ती विकृती आहे. शरीरात ते सतत जर गेलं तर तुम्हाला प्रोटीन्स मिळतील, पण मांस जे आहे ते शरीरातला खराब होणार आहे, त्वचा खराब होणार आहे, रक्ताचे वेगवेगळे आजार तुम्हाला लागणार आहेत. तर त्यामुळे चीज आणि पनीरचा अतिरेक नको आहे. दुधातून चांगल्या होणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? लोणी आहे, तूप आहे, ताक आहे. ताक जर पोटात घेतलं तर बऱ्याच वेळेला लिपिड प्रोफाईल जी वाढलेली आहे ती सुद्धा आपल्याला कमी करताना मदत होत असते. गाईला, म्हशींना बऱ्याच वेळा इंजेक्शन्स दिली जातात आणि त्याचा परिणाम किंवा खतं वगैरे वेगवेगळी आणि त्यांची खाद्य वेगवेगळी घातली जातात. ते जे चारा खातात त्याच्यावरची जी पेस्टिसाइड्स वगैरे आहेत त्याचा परिणाम त्यांच्या दुधावर येत असतो. त्यामुळे तुमच्या समोर येणारं तूप किंवा दूध हे कोणत्याही पद्धतीचं असू दे, ते तुम्हाला विकृत होऊ नये आणि त्रास देऊ नये त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे आहे, तर एकच गोष्ट करायला पाहिजे आणि ती म्हणजे मगाशी मी सांगितलेल्या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतींचा वापर करून तुम्ही सिद्ध दूध जी आहे ती तयार करायला पाहिजे आणि ती पोटात घ्यायला पाहिजे. कडू अशा पद्धतीचे, तुरट अशा पद्धतीने आणि तिखट असे पदार्थ त्याच्यात गेले, सुंठीसारखे, पिंपळीसारखे किंवा मुस्ता किंवा लवाळ ज्याला म्हणतो, अशा जर वनस्पती तुम्ही त्याच्यामध्ये घालून जर ते वापरलं तर तुमच्या शरीरात उत्पन्न होणारा दोष जो आहे तो उत्तम पद्धतीने काढता येतो आणि कफासाठी सुद्धा तुम्हाला दूध वापरता येतं. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण दुधाविषयी असणारे समज गैरसमज ह्याविषयी आपण मार्गदर्शन घेत आहोतच वैद्यराजांकडनं, पण एकंदरीतच आहाराविषयक मार्गदर्शन आपल्याला वैद्यराजांनी आजच्या कार्यक्रमात केलं, ज्याचं पालन केलं तर आपल्याला आरोग्य जपणं सहज शक्य आहे. पण त्याच्या पुढे जाऊन कोणतीही आरोग्यविषयक समस्या आपल्याला उद्भवली तर आपण निराश होऊ नका. विषामृत चिकित्सालय एक आशेचा किरण आहे. जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. स्क्रीनवरती जे आपण नंबर बघत आहात ते विषामृत चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. आमचे जे तालुक्यातील किंवा खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील रुग्ण आहेत त्यांच्यासाठी खास करून ऑनलाईन सल्ला, व्हिडिओ कन्सल्टेशनही उपलब्ध असणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, ह्या अनुषंगाने मला विविध वनस्पती या ठिकाणी आणलेल्या आढळत आहेत, तर ह्या वनस्पतींचा उपयोग करून आपल्याला दुधाचे गुणधर्म वाढवता येणं शक्य आहे का? काय सांगता येईल? तर इथं दोन महत्त्वाच्या वनस्पती मी पहिल्यांदाच दाखवतो. माझ्या उजव्या हातात ही जी वनस्पती दिसते ज्याला वरती इन्फ्लोरेन्स आहे त्याला मुस्ता असं म्हणतात. मगाशी मी जो श्लोक म्हटला त्याच्यात मुस्ता वचाग्नीमध्ये पहिल्यांदा मुस्ताच आलेली आहे. तर ही अग्रणी वनस्पती आहे, लवाळ असं आपण मराठीत म्हणतो याला. तर ही वनस्पती अशी चमत्कारिक आहे की पाण्यातली वनस्पती आहे पण तरीसुद्धा ती पाचन करणारी आणि भूक वाढवणारी अशी आहे. तर दुधामध्ये घालून जर ह्याचा कंद उकळला आणि ते जर दूध घेतलं गेलं तर त्वचारोग जे आहे ते कमी व्हायला सुरुवात होते, मधुमेह कमी यायला लागतो आणि ते दूध पचायला लागतं. तर म्हणून या वनस्पतीचा वापर तुम्ही करायला पाहिजे. हे दुसरं इथं जे मूळ दिसतं ते वेखंड आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वेखंड जर जास्ती प्रमाणात घेतलं गेलं तर उलट्या होतात. त्यामुळे मुलांना उगाळून देत असताना एक चिमूटभर उगाळलं तरी पुरेसं आहे गंध, आणि ते पोटात जर द्यायला सुरुवात केली, म्हाताऱ्या लोकांनी जर हे घेतलं तर बुद्धीचा विकास चांगला होतो. कॉग्निटिव्ह जे गोष्टी असतात ना त्या खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे समजून घेणं, शिकणं, लक्षात ठेवणं आणि पुन्हा ते वापरणं, हे जे प्रकरण असतं ना ते खूप चांगल्या पद्धतीने वाढतं. म्हाताऱ्या लोकांचा मेंदू जो सुकत असतो त्यासाठी सुद्धा या दोन्ही वनस्पती जे आहेत ते खूप उपयोगी आहेत. तर हे जवळच्या विद्यार्थ्यांना हे आणून तुम्ही वापरणं गरजेचं आहे. आणखी ह्या श्लोकातल्या काही वनस्पती आहेत त्या मी त्यातल्या एक एक करून दाखवतो. हा आवळा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, च्यवनप्राशचा आवळा आहे.
तर आवळा तुम्ही कशासाठी घ्यायचा आहे, सकाळी तुम्ही आवळ्याची पावडर किंवा रस घ्या आणि तिन्ही सांजेला तुम्ही दूध घ्या. असं जर केलं तर म्हाताऱ्या माणसांचं म्हातारपण वाढत नाही. आवळ्याचा शोध आत्ताचा असा आहे संशोधन की हे जर तुम्ही पोटात घेत असाल तर रक्तवाहिन्यांच्या आतला जो चोंदलेपणा आहे आर्टेरिस्क्लेरोसिस आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम डिपॉझिट होणं हे कमी येतं. तर हृदयाच्या रक्तवाहिन्या उत्तम चांगल्या तयार होतात. व्हिटॅमिन सी जे आहे ते वॉटर सोल्युबल आहे, त्यामुळे दुधावरती गेलं वेगवेगळ्या वेळेला तर प्रत्येक शरीरातला आजार काढण्यासाठी ही वनस्पती उपयोगी आहे. दुसरी एक वनस्पती इथं तुम्हाला मी दाखवतो आणि ती म्हणजे वेलदोड आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेले, याला त्रुटी असं संस्कृत नाव आहे. तर ज्यांना दमा आहे, ज्यांना हृदरोग आहे, ज्यांना पचनाशी संबंधित तक्रारी आहेत, ज्यांचं जठर जे आहे ते वेगवेगळं अन्न भरपूर खाऊन त्याचा व्यास झालेला आहे किंवा त्याचा आकार वाढलेला आहे, अशा लोकांना दुधाच्या बरोबरीनं सीतोप्लाझी चूर्ण जे आहे ते घेता येतं आणि त्याचा एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट ही वनस्पती आहे. टरफलं जी आहे ती जर वापरली तर ती सकाळच्या वेळेला वापरावीत दुधात शिजवून, आणि आतला दाणा जो आहे तो संध्याकाळच्या वेळेला वापरावा. आणि त्याबरोबर तूप आणि दूध असं जर घेतलं तर संपूर्ण शरीराची आणि बुद्धिस्मृती एकाग्रता आणि यकृताच्या आजारासाठी हे अप्रतिम औषध आहे. आणखीन एक तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेल्या लोकांना एक औषध दाखवतो आणि ते म्हणजे बिब्बा, भल्लातं. पाठीच्या मणक्याशी संबंधित आजार, ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओपनिया जो आहे तो, स्कोलिओसिस जे असतं ते, वेगवेगळ्या टेंडॉन्सच्या इंजुरीज वगैरे जे आहेत, ह्यांना बिब्बा ज्या लोकांना मानवतो अशा लोकांना भल्लातं क्षीरपाक नावाची जी कन्सेप्ट आहे ती वापरायची. आणि ह्याच्यावर जर अश्वगंधा वापरली गेली तर पाठीच्या मणक्यातली बरीचशी दुखणी कमी होतात आणि झोप चांगली यायला लागते. मज्जातंतू आणि मस्तिष्क जो आहे तो त्याला शांती मिळते आणि उत्तम पद्धतीने याचा वापर जो आहे ना तो प्रौढ लोकांना होतो असं दिसून येतं. आणखीन एक गोष्ट आपण बघूया, ती म्हणजे हा बेहडा नावाची वनस्पती आहे. सगळ्यांना माहीत असेल तर घशासाठी बेहडा अतिशय उत्कृष्ट आहे. त्याच्याबरोबरीनं कफ उत्तम पद्धतीने हे कमी करणारी अशी गोष्ट आहे. आणि ह्याच्या आतमध्ये जे बी असतं त्याच्या आत जो बदाम असतो तो जर पोटामध्ये घेतला दुधाच्या बरोबरीनं तर केस झपाट्याने काळे व्हायला सुरुवात होते 40शीपर्यंत. ज्यांनी डाय लावलेला आहे पहिल्यापासून त्यांना याचा उपयोग होत नाही, पण ज्यांनी डाय अजून लावलेले नाही आणि केस पांढरे आहेत अशा लोकांनी याचा वापर नस्यासाठी करावा आणि पोटात घेण्यासाठी करावा. तर अशा या काही वनस्पती आहेत की ज्या दुधाचे गुणधर्म वाढवतात, दुधाचे दोष कमी करतात आणि दूध हे आजन्मसात्मा असल्या कारणानं आपल्याला त्याचा शरीराला वापर करण्यासाठी या वनस्पती आपल्याला मदत करतात. तर या सगळ्याचा वापर जो आहे तो जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने जर तुम्ही केला तर दूध जे आहे ते अमृतोपम तुम्हाला काम करणार आहे. मग ते गवळ्याचं दूध असू दे, गाई म्हशीचं असू दे, A1 असू दे, A2 असू दे किंवा आणखी कोणतेही असू दे, ह्याच्या साहाय्याने तुम्ही ते दूध उत्तम पद्धतीने पचवू शकता. मांसाहार केल्यानंतर तुम्ही मिरं खाता का नाही, मांस कोणताही तुम्हाला माहिती आहे का, त्यातून उत्पन्न होणारे दोष जसे तुम्ही घालू शकता. तसंच दुधाचं प्रकरण आहे, तसंच दह्याचं प्रकरण आहे, तसंच लोण्याचं प्रकरण आहे, तसंच पाण्याचं प्रकरण आहे. त्यामुळे तुमच्या मनामध्ये जे काही गैरसमज आहे ते लोकांची मतमतांतरं लक्षात घेऊन ऐकण्यापेक्षा आणि वापरण्यापेक्षा वैद्याचा सल्ला घेतला तर तुम्हाला त्यातनं निश्चित आणि चांगला कायमस्वरूपी फायदा मिळणार आहे. आत्ताच्या संशोधनाला या गोष्टी पटल्या नाही तरी काही वर्षानं तुमच्या हे लक्षात येईल की आयुर्वेदाचं म्हणणं हे खरं आहे. आणि ते का तसं होतं हे पहिल्या सूत्रात मी तुम्हाला सांगितलेलं होतं. एक मोलाचा संदेश दिला आपल्याला जाता जाता राष्ट्रीय आयुर्वेद गुरु आणि धन्वंतरी पुरस्कार प्राप्त वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांनी की आपण जरूर कोणत्याही स्वरूपाचा असाध्य आजार असो जरूर आपण विषामृत उपचारांची आयुर्वेदाची कास धरा आणि याच अनुषंगाने आपल्याला आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी आहारविषयक मार्गदर्शन त्यांनी आपल्याला आजच्या कार्यक्रमात केलं. विशेष करून दुधाविषयीचे असणारे गैरसमज त्यांनी आजच्या कार्यक्रमात दूर केले आणि जरूर आपण ह्या गोष्टीचा वापर जवळच्या तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने करा. आवर्जून मला सर्वप्रेक्षकांना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं आहे कोणत्याही स्वरूपाचा असाध्य आजार असो आपल्याला निराश होण्याची गरज नाही. विषमृत चिकित्सालय एक आशेचा किरण आहे. या ठिकाणी 25 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आपल्याला तात्काळ रुग्णसेवा देण्यासाठी सातत्याने कार्यरत असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुवचन ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वैद्यराज आपल्याला दररोज भेटीसाठी येत असतात. तर जरूर गुरुवचन यूट्यूब चॅनलला यासाठी भेट द्या. आणि विशेष करून कोणताही आजार असो मग त्यात पोटविकार आहेत, श्वसन विकार आहेत, त्वचारोग आहेत, स्त्रीरोग आहेत, स्त्री पुरुष वंध्यत्वाची समस्या आहे, बालरोग आहेत, खास करून मुलांशी निगडीत ज्या समस्या आहेत ज्याच्यामध्ये मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ आहे, उंची वाढवण्यासाठी विशेष उपक्रम या ठिकाणी आहे, किंवा त्याच अनुषंगाने डायबिटीस, हायपरटेन्शन, हार्ट डिसीज, ब्रेन म्हणजेच मेंदूशी निगडीत समस्या आहेत, पॅरालिसिस, स्ट्रोक सारखा आजार आहे. तसेच विशेष करून हाडांचे विकार ज्याच्यामध्ये संधिवात, गुडघेदुखी, फ्रोझन शोल्डर किंवा हिप जॉईंट खुब्याची सांधेदुखी ज्याचे प्रकरण आपल्याला गेल्या काही वर्षात वाढलेली आढळतात, मणके विकार, स्लिप डिस्क, सायटिका, मानपाट कंबरदुखीसारखी समस्या आहे. ह्या सर्व समस्यांचं निराकरण आपल्याला आता विना ऑपरेशन म्हणजेच विना शस्त्र
शस्त्रक्रिया करता येणं शक्य आहे. फक्त त्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आता विश्रामबाग चिकित्सालयाचा हेल्पलाईन नंबर आहे, यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. विश्रामबाग चिकित्सालय पुणे, मुंबई, कोल्हापूर तिन्ही ठिकाणी कार्यरत आहे. पण आमच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी विशेष करून आपल्याला ऑनलाईन सल्ला, व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध असणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. वैद्यराज, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शनाचा प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.